आज मी तुम्हाला पालकची आणि मिक्स डाळीची वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा पालकची छोटी जोडी घेतली होती आणि कवळी कवळी पानं होती बघा, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मोठी मोठीच कापून घेतलेली आहेत। आता हे मी सगळ्या प्रकारच्या डाळी बघा मी ह्याच्यामध्ये भिजत घातल्या होत्या, कमीत कमी 5 ते 6 तास। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये बघा 1 गड्डी लसूण टाकायचा, अर्धा इंच आलं, 3 मिरच्या टाकणार आहे, 1 चमचा टाकायचे धने, अर्धा चमचा टाकायचं जिरं। बिना पाण्याचंच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। डाळ बघा मी बारीक करून घेतलेले। आता ह्याच्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया। त्याच्यामध्ये 1 चमचा टाकायचं सफेद तीळ, छोटा अर्धा चमचा ओवा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, थोडीशी टाकायची हळद, अर्धी वाटी कोथिंबीर, 1च चमचा फक्त तांदळाचं पीठ। आता हे आपल्याला असं दाबून घेतलं की नाही की अशी एकदम सॉफ्ट होते, त्यामुळे मी जास्त अशी बारीक कापलेली नाही। अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। झाकण काढून घेते बघा। टोपामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे 2 ग्लास आणि चाळण ठेवली। चाळणीला मी काय केलेलं आहे माहिती आहे का, तेल लावून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, अशा पद्धतीत आपल्याला ठेवून घ्यायचे। गॅस आहे मीडियम आणि आपल्याला ह्याला चांगलं 15 मिनिटं शिजवून द्यायचे। 15 मिनिटं बघा मी शिजवून घेतलेलं आहे आणि खाली काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। बघा मस्त असं निघतं हे। तुम्हाला कशा आवडेल तशा कापायच्या। कापून घेतल्यात बघा, मस्त अशा वड्या निघतात बघा। तेल ठेवलंय बघा गरम करायला, एकदम छान लागतात बरं का चवीला। मस्त अशा भाजून घेते बघा गोल्डन कलरवर। मस्त बघा असं गोल्डन कलरवर मी आधी असं करून घेतलेलं आहे बघा, मस्त झालेलं आहे बघा।